आपण आज आपण काय करणार आहोत, सगळं 8 असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा करायचा बघतो. आपण हे काय फास्ट पद्धती आहेत, सध्या आपण सोप्या पद्धती घेता. त्याच्यानंतर सगळं पटपट कसं करायचं, अजून सोप्या पद्धती आहेत. एकच पद्धत मग जर लक्षात ठेवली तुम्ही, तर तुम्हाला सगळ्या तऱ्हेचा गुणाकार करता येईल. सगळ्या तऱ्हेचे वर्ग म्हणजे गुणाकारच नाही एक प्रकारचा. वर्ग म्हणजे काय करतो आपण, दोनदा गुणाकार करतो. म्हणजे कुठल्याही संख्येच्या 2 अंकी 3 अंकी संख्येचा गुणाकार करता आला तर त्याला क्रॉस पद्धतीने पटपट करता येईल. पण आता सध्या आपण जी सोपी पद्धती आहेत त्यातला ही पद्धत शिकवतो. अशा भरपूर आहेत. म्हणजे सगळं शिकवतो म्हणत मला सगळं शिकवू शकतो, पण सुरुवातीला आपण सोपी पद्धत घेणार आहोत. आता बघा, सगळे 8 असणाऱ्या संख्येचा वर्ग लक्षात काय ठेवायचं ते बघा. इकडे सगळे 8 म्हणजे जसे 2दा 8 लिहिले 88चा स्क्वेअर, इथं मी इतके 8 लिहिले आहेत त्याचा वर्ग 2दा गुणा मी आधीच लिहून ठेवलं आहे. आता बघा काय करायचं हे लक्षात ठेवा. जितके 8 असतील तितके 6 लिहा व तितके 4 लिहायचे आहे. आणि 6च्या खाली क्रमवार संख्या म्हणजे क्रमवार म्हणजे 1 2 3 4 असे लिहायचे आहेत. आणि 4च्या खाली काय करायचं, सुरुवातीचे 2 घर सोडून 1 2 3 4 असे उलट्या स्वरूपात लिहायचे. आणि जो शेवटी जो असतो म्हणजे 1 ने कमी करायचा. आता तुम्हाला उदाहरण सोडून दाखवतो तुम्हाला. आता जसं पहिले मी तुम्हाला बोर्डावरच दाखवतो बा. 88चा वर्ग तर काय केलं मी 2दा 6 लिहिले. हे मी 64 का लिहिले माहिती आहे का, हे 8चा वर्ग होते 64. 2दा 8 आहे, 2दा 6 लिहिले, 2दा 4 लिहिले. आणि मग काय करायचं, इकडून 2 घर सोडून द्यायचे. इथे 2 घर काहीच नाही म्हणून आपण काहीच लिहायचे नाही, सोडून द्यायचं किंवा 0 लिहू शकतो आपण. मग काय इथून क्रमवार 6च्या खाली 1 2 क्रमवार आणि शेवटी जो येतो त्याला 1 ने कमी करायचं. म्हणजे 2 आहे म्हणून 1 लिहायचं. मग यांची बेरीज करायची. बेरीज केलं तर 4 4 4 4 6 1 7 आणि 6 1 झालं. एवढे हे आन्सर आलं त्याचा. आता इथे बघा किती वेळा 8 आहे, 1 2 3 4 5 6 वेळा 8 आहे. त्याचा स्क्वेअर करायचा आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, 6 जितके 8 आहे तितके 6 लिहायचे. 1 जितके 8 आहे किती 3 आणि 3 6 आहे ना, मग 6 वेळा 6 लिहायचे. हे 6 लिहिले 3 3 6 तितकेच 4 लिहिले 3 आणि 3 4. आता बघा इकडून पहिले 2 घर सोडून द्यायचे आणि मग लिहायचं 1 2 3 4 4पर्यंतच लिहायचे. आता 6 आहे ना, इकडून चालू करायचं आहे 1 2 3 4 5 6. आणि हा जो शेवटी असतो त्याला 1 ने कमी 6 1 कमी 5 आलं, यांची बेरीज करायची. मग 4 म्हणजे 4 4 4 आणि 1 5 4 आणि 2 6 4 आणि 3 7 4 आणि 4 8 6 आणि 5 11 1 हात चाला 1 पुन्हा 6 आणि 6 12 होते 12 हात चाला 1 6 आणि 4 10 आणि 11 1 हात चाला 1 इकडे 6 आणि 3 9 हात चाला 1 10 आणि परत 1 हात चाला 6 आणि 2 8 आणि 1 9 आणि 6 आणि यांचा आन्सर झाला. ठीक आहे, पुन्हा घेऊ आपण. आता आपण किती लिहू, 3दा लिहू. पहा पुन्हा समजासाठी आपण 1 2 3 याचा स्क्वेअर करायचा आहे. तर किती वेळा आहे, 3 वेळा आहे. आपला नियम काय आहे, जितके 8 असतील तितके 6 लिहायचे आहेत. 1 2 3 झाले 6. तितके 4 लिहायचे आहेत, तितके 4 लिहू आपण. मग काय करायचं, इकडून याचं हे 2 घर सोडून द्यायचे. एक तर 0 लिहा किंवा 16. आता किती उरला, एकदाच उरला, मग एकच लिहायचे फक्त. क्रमवार संख्येची 1 जसं इथे जास्त होते जास्त लिहिले. मग काय, मग इकडून चालू करायचं. इथून चालू करा 1 2 3 झाले. शेवटीचा हा जो आकडा आहे शेवटचा याला कमी करायचा. 3 आहे तर थोडंसं कमी करून 2 लिहा. 1 मायनस करून टाका झालं. याची प्लस करायचं, हे याचं उत्तर राहणार आहे. इथून चालू करायचं 4 4 4 आणि 1 5 4 आणि 2 6 8 6 आणि 2 8 6 आणि 1 7 हे त्याचे आन्सर आलं. म्हणजे काय लिहिलं आपण, पहा जितके 8 आहे तितके 6 लिहिले, तितके 4 लिहायचे आणि मग इकडून चालू करायचं. इकडे 2 घर 0 लिहून टाकायचे. मग 1 लिहायचं, 1 होता म्हणून फक्त. मग इकडून पाहायचं 3 आहेत 1 2 3 लिहायचं आणि शेवटचं जो आहे 3 हा 2 1 ने कमी करायचं म्हणजे 2 आले. परत घेऊ म्हणजे समजेल तुम्हाला पटपट. आता आपण 5 वेळा लिहून पाहू. 1 2 3 4 5 चा वर्ग. आता पहा नियम काय आहे, जितके 8 आहे तितके 6 लिहायचे. 6 का लिहितं, 8चा स्क्वेअर 6 होते म्हणून 6 लिहिले. 1 2 3 4 5 6 झाले. जितके 6 लिहिले तितकेच 4 लिहायचे आहेत. 4 लिहू 1 2 3 4 5 लिहायचे 5. म्हणजे बघा 1 2 3 4 5 वेळा 6 लिहिले आणि 5 वेळा आपण 4 लिहिले. आता तुम्ही इकडून चालू करा का तिकडून चालू, आता आपण इकडून चालू पहा, इथून चालू करू तुम्ही. 1 2
3 4 5 नियमानुसार काय करतो, हा जो 5 आहे याला एकने कमी म्हणजे 4 लिहायचे पुन्हा. आता इकडून चालू करायचं आहे आपल्याला, हे 2 सोडून द्यायचे, एक तर क्रास तरी मारा आणि 0 लिहा. इकडून चालू करा 1 2 3 असं. बस हा नियम लक्षात ठेवायचा. म्हणजे काय करायचं, इकडून 6च्या इकडून लिहायचं आणि 4चं करताना इकडून करायचं, याला प्लस करायचं. म्हणजे इथे 4 4 4 आणि 1 5 4 आणि 2 6 4 आणि 3 7 6 आणि 4 10 शी 0 हात चला 1 6 आणि 4 10 11 हात चला 1 परत 6 3 9 आणि 10 शी 0 हात चला 1 6 7 8 1 9 आणि 6 आणि 1 7 झाली त्याचा आन्सर. वा. आता याची प्रॅक्टिस तुम्ही घरी करायची आहे, भरपूर करून ठेवा. आता खूप सारे उदाहरण मी घेऊ शकतो. लक्षात काय ठेवायचं, जितके 8 आहे तितके 6 लिहिले, तितके 4 लिहायचे. मग क्रमवार संख्या लिहायची 1 2 3 4 5. हा जो शेवटचा आहे ना, किती होते त्याला एकने कमी करायचं. 5 ने 4 केलं, 3 असते तर 2 लिहिलं असतं, काही नसते एकच असतं तर 0 लिहायचं, मग एक येत नाही. आणि 4 लिहिताना काय करायचं, इकडून लिहायचं, पहिले 2 सोडून द्यायचे, मग 1 2 3 इथं काय कट करायची गरज नाही, याची बेरीज करायची, आलं उत्तर. ही एक पद्धत आहे. याला दुसरी पण पद्धत आहे, ह्याच्या शॉर्टकट पद्धती आहे. हे गणित सोपं आहे, म्हणजे आम्हाला गणित आवडते म्हणून आम्हाला गणित सोपं वाटते. तर गणिताला सोपं करण्यासाठी काय करायचं, फाडेपाठ करायचे. जवळपास तुम्हाला जर 2 पासून तर 9 पर्यंत फाडेपाठ असतील तर तुम्हाला बरंच काय करता येईल त्याला. पण तरी पण जर तुम्ही 20 पर्यंत फाडेपाठ करू शकले तर अजून खूप छान गोष्ट असते. रोज रोज फाडेपाठ करून टाका, म्हणजे तुम्हाला स्क्वेअर पटपट जमतील. म्हणजे याच्यातल्या परत आपण काही पद्धती घेणार आहोत त्या सगळ्या तुम्हाला पाठवून जातील. आता हा क्लास शिकताना तुम्ही काय करायचं, मी जे बोलत असतो त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन मेथड असते. म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांना जे शिकवतो, आमचा जो क्लास असतो माइंड पॉवर डेव्हलपमेंटचा क्लास आहे, त्याच्यामध्ये आम्ही असंख्य विद्या शिकवत असतो वेगवेगळ्या. त्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, योगापासून तर माइंड पॉवर डेव्हलपमेंटपर्यंत, म्हणजे गणितापासून भूगोलापासून हिस्ट्री जॉग्राफीचा कुठलाच विषय सुटलेला नाही. कॉम्प्युटर्स हार्डवेअर इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, अगदी जुन्या काळामध्ये जे होतं, पहिलेच्या काळाचे कॉम्प्युटर निघाले होते ना, तेव्हा तर हे आतासारखं हे विंडोज नव्हत्या, तेव्हा हे गणिताची भाषा होती. त्याला आपण जे आता कोडिंग म्हणतो त्याप्रमाणेच असते, ते गणिताची भाषा आम्ही वापरायचो. तर याच्यातून आम्ही काय केलं, शिकवण्यासाठी अगदी सामान्य विद्यार्थ्याला देखील आलं पाहिजे. म्हणजे ज्याला काही येत नाही अशा विद्यार्थ्याला गणितही आलं पाहिजे, इंग्रजी आलं पाहिजे, सगळे विषय आले पाहिजे. आपण दुसऱ्याला सांगतो सगळं आलं पाहिजे, मग आपल्याला आलं पाहिजे ना, तर मलाच आलं पाहिजे ना सगळं. तर म्हणून आम्ही हा यूट्यूबमध्ये क्लासची निर्मिती केली आहे की तुम्हाला मीच दाखवणार आहे की मला गणित पण करता येतं, इंग्रजी पण करता येतं, सगळे विषय करता येतात. आता जशी पुढच्या 5-6 महिन्याचा जो UPSCचा जो पेपर येईल, या 5 महिन्यामध्ये आम्ही पूर्ण सिलेबस 50% ते 60% पूर्ण करायचा आम्ही निर्धार केलेला आहे. तर आमच्यासोबत तुम्ही जुडायचं आहे, तुम्ही आपल्या घरी करायचं आहे. खरंच तुम्हाला या क्लासचा फायदा होत असेल तर आमच्या कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे की आम्हाला फायदा होत आहे, आम्ही करत आहोत. तुम्ही घरी करायचं. आमचे असंख्य असे विद्यार्थी आहेत, म्हणजे बरेच विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर झालेले आहेत, काही लोकांना नोकरीसुद्धा जॉब मिळाले आहेत, गव्हर्नमेंट जॉब मिळाले आहेत. आम्ही त्यांना ते शिकवायचो. आता हा यूट्यूबमध्ये अगदी फ्रीमध्ये आहे. जर तुम्हाला असेच कार्यक्रम पाहिजे असतील तर आमच्या या यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा, खाली कमेंट पास करा. आम्ही विषय याच्यामध्ये टाकत जाणार आहोत. इथं विषय बदलत जाणार आहे. गणित असेल, कधी इंग्रजी असेल, आता पुढे तुम्हाला वेगवेगळे विषय दिसतील. शिकवणारा मीच राहणार आहे. तर मग तुम्हाला माइंड मॅप, याच्यामध्ये माइंड मॅप करणार आहात. हा माइंड मॅप काढायचं कसं, हे संशोधन करायचं कसं, याचा स्पेशल आम्ही विषय तुम्हाला एक क्लास घेऊन सांगणार आहोत की प्रत्येक संशोधन होते कसं, त्याच्यामध्ये नेमकं काय विद्या असते, ते विद्येचं नाव काय, हे कोणी शोधली असेल. माइंड पॉवर डेव्हलपमेंटचा सगळ्यात मोठा जो क्लास असतो तो जनरली अमेरिकेमध्ये असतो. त्यांनी संशोधन केलेलं आहे. आपण जे यूट्यूब वगैरे बघतो नाही का, ते त्यांचंच सगळं आहे. ते का असं संशोधन करतात माहिती आहे का, त्यांचं असं एक ब्रीद वाक्य आहे की मी तुम्हाला दिल्यावर, तुम्ही दुसऱ्याला दिल्यावर एक फ्लोईंग येते आपल्यामध्ये. म्हणजे माझा इथं फायदा होतच आहे, दुसऱ्यांचा फायदा होत आहे, तिसऱ्यांचा फायदा होत आहे. म्हणजे मी दुसऱ्यांचा फायदा करू शकतो, दुसरा तिसऱ्यांचा फायदा करतो, असं चेन जुळत जाते. याच्याने आपल्या माइंडचा डेव्हलप होतो. म्हणून सगळ्यात मोठं माइंड पॉवर डेव्हलपमेंट अमेरिकेत आहे. आपण काय करतो, जसे आपण जे लोक आहोत ते काय करतो, जसं कंजूससारखं वागतो. म्हणजे कसं, एखाद्याने शिकवलं त्याच्यामध्ये अरे याला काय येते का,
हा बघतो, सतत प्रयत्न नाही करत, दुसऱ्याला पण सांगत नाही, म्हणजे आपण शेअरच नाही करत. जसं आता ही विद्या तुम्हाला कोणी बघितलं असेल, दुसऱ्याला सांगायचा प्रयत्न करा, शेअर करा. जसं तुम्हाला यूट्यूबवाल्याने सगळं दिलेलं आहे फ्रीमध्ये, तुम्ही काही करू शकता, तसं तुम्ही लागा. नाही आता मला आवडलं, मी दुसऱ्याला मित्राला सांगतो, असं म्हणून ही शेअर करण्याचा प्रयत्न करा. विद्या तर कुणालाही वाटा ना, विद्या तुम्ही कोणालाही देऊ शकता. फार कमी लोक असतात जे विद्या शिकवताना स्वतःवर यूज करतात. ह्या सगळ्या विद्या मी माझ्यावर यूज केलेल्या आहेत, म्हणून तुम्हाला आम्ही क्लास देतात. जसं इंग्लिश स्पीकिंग जो भाग आहे आम्ही खूप लोकांना शिकवला आहे ना, की गणिताचा भाग खूप लोकांना शिकवला आहे, बाकीचे विषय शिकवले आहेत. जसं आता 5 महिन्यांची परीक्षा होणार आहे, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला पेपर सोडून दाखवणार आहोत कसा येईल. तर म्हणजे UPSCचा जो गणिताचा पेपर असतो ना, तो इंग्लिशचा पेपर असतो, अगदी UPSCचा पेपरच पूर्ण सगळे विषय आले, तर तो त्याच्यातला फक्त आपण 50 ते 60% घेतो बघा. म्हणजे तुम्ही पण आमच्यासोबत अभ्यास केलं या चॅनलद्वारे जुळून, तर तुम्ही सहज पास होऊ शकता. म्हणजे आमचा एक उद्दिष्ट आहे की क्रॅक करायचा मी प्रयत्न करतो. तर आपण आता पुढच्या याला भेटू. पुढच्या वेळेस मी तुम्हाला जनरली जागृतीविषयी शिकवणार आहेत. म्हणजे आता बघा, इंग्रजी झालं, गणित झालं, आता कसं मी जागृतीवर टर्न होतो. त्या जागृतीमध्ये काय होईल, मराठीमध्ये शिकवणार तुम्हाला, पण UPSCच्या बेसवरच नाही, तर जेवढ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्याला लागणारं पहिला चॅप्टर शिकवणार आहे तुम्हाला. म्हणून तुम्ही तो चॅप्टर तुम्हाला भेटण्यासाठी, कारण सगळं या चॅनलवर येणार आहे, तुम्ही याला सबस्क्राईब करा. आणि पुढचं जे आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत ते कधी येईल, काय येईल, तुम्हाला ॲटोमॅटिक कळणार आहे.